नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा 26 ऑगस्ट वार मंगळवारी या दिवशी आलेली आहे हरतालिका. या दिवशी घरातील सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करत असतात. हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला त्यांना घेऊन गेलेल्या होत्या, म्हणून पार्वतीला हरतालिका असं म्हटलं जातं. हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादातली आहे. या दिवशी पूर्वकाली पर्वतराजाची पार्वती कन्या ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्यात सांगितला होता. म्हणून या दिवशी माता पार्वतीने भगवान शिव आपला पती व्हावा म्हणून या दिवशी काय केले होते, तर पार्वतीच्या मनामध्ये शंकर आपला पती व्हावा असं तिचं म्हणणं होतं. म्हणून आपल्या सखीकडून पित्याचा निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्याच वरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवांचा लाभ घ्यावा व त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि ते पती आपले व्हावे म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा त्यांनी केली होती, नित्यनेमाने पाळून. त्याचबरोबर तिथे असणारे जे झाडे, त्याचबरोबर त्या झाडांची पाने जे आहे ती शिवलिंगावर अर्पण केली होती. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा विधिवत केली होती आणि निरंकार व पाणी न पिता हे व्रत केले होते. दिवसभर कडकडीत उपास करून जागरण केले होते. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले होते आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी एक कथा आहे. म्हणून शिव पार्वती किंवा उमा महेश्वर ही जगतांची माता पिता आहेत. स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व यांच्या मिळणीतून विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणून या तत्वाचे पूजन आपण या दिवशी करत असतो. यामुळे आदिशक्तीच्या पूजनातून ते जे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची असते, पूजाविधी करायची असते. म्हणून या दिवशी पूजा कशी करावी, नियम कोणते पाळावेत आणि दिवा कुठे लावावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर दिवा का लावायचा आहे, तर पहा, दिवा लावल्याने आपल्या जीवनात आणि आपल्या पतीच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते. घरात पैसा येऊ लागतो. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होत असते. घरामध्ये जेवढीही दारिद्र्य, गरिबी, दुःख, संकट आहे ते दूर होत असतात आणि माता लक्ष्मीबरोबर श्री हरी विष्णूचाही आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हा उपाय दिवा जो आहे हा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी पूजा केली जाते. हा उपवास आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. कशा पद्धतीने पूजा करायची आहे ते जाणून घेऊया. तर पहा, या दिवशी काय करायचं आहे, वाळूचे शिवलिंग करून त्यांची पूजा करत असतात. या दिवशी घरातील महिला ज्या आहे ते पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करत असतात. त्याचबरोबर या दिवशी संकल्प घेतला जातो. 16 उपचार, पूजन, सौभाग्य लेणी अर्पण केले जाते. या दिवशी नैवेद्य आरती संध्याकाळी केली जाते आणि संध्याकाळी कथावाचन प्रदोष काळानंतर केले जाते. तर या दिवशी व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन केलेले आहे, म्हणून तुम्ही बघू शकता या व्रत कसे करायचे आहे. तर पहा, महिला रात्री जागरण करत असतात, खेळ खेळत असतात आणि देवीची आराधना करत असतात. मंत्रोपचार केला जातो. या दिवशी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 108 वेळा जप केला जातो. महामृत्युंजय या मंत्राचा जप केला जातो. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडत असतात. अशा पद्धतीने हा उपवास सोडला जातो. हरतालिका हे व्रत आपल्या हिंदू कालनिर्णयानुसार आपल्याला 26 ऑगस्ट मंगळवारी करायचं आहे. तर का करायचं आहे, तर पहा, पार्वतीसारखाच आपलाही चांगला नवरा मिळावा आणि आपल्या पतीच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती व्हावी, घरात सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून हे व्रत कुमारिका, त्याचबरोबर विधवा स्त्रिया आणि ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यासुद्धा हे व्रत करू शकतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते किंवा तुम्ही या दिवशी मूर्ती घेऊन येऊ शकता आणि
त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, वाळूपासून आपल्याला शिवपिंड तयार करायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे वाळू. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये 108 बेलपत्र आणायचे आहेत. त्याचबरोबर तुळशीचे पानं सोडून सर्व झाडाची फुले पानं घ्यायची आहेत. पांढऱ्या रंगाची फुले आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. त्यांना कोणत्याही रंगाची फुलं जे आहे ते प्रिय नाही. जसे की लाल फूल त्यांना प्रिय नाही. फक्त गणपती बाप्पाला जास्वंदाची फुले अर्पण करायची आहे. म्हणून काय करायचं आहे, व्रत करण्यापूर्वी घर आणि पूजास्थान स्वच्छ करून घ्यायचं आहे. एक चौरंग घ्यायचा आहे. लाकडी पाटावर मातीची किंवा गौरी शंकराची पार्वती परिवारांची मूर्ती असेल तर ती मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा कसा लावायचा आहे तर पहा. तर या दिवशी काय करायचे आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी मूठभर गहू आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यावर शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा 2 वातीचा लावायचा आहे. आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, जी माता लक्ष्मीला आणि त्याचबरोबर माता पार्वतीला आपल्या घरामध्ये खेचत असते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्य जे आहे किंवा 7 पिढ्याचे दारिद्र्य आहे ते क्षणात नष्ट होत असते. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये दिव्यामध्ये काय टाकायचं आहे, तर दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग, थोडंसं केशर जे आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुरुषोपचारी धूप नैवेद्य दाखवून ही पूजा पुरुषोपचारी करायची आहे. पानं फुले अर्पण करायचे आहे सर्व झाडांची. तर 6 किंवा 9 या प्रकारे पानं जे आहे ते जोडायचे आहेत आणि शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे. हरतालिका व्रताची कथा वाचावी किंवा श्रवण केली तरीही चालेल. या दिवशी दिवसभर निर्जला उपवास करणं शक्य होत नसेल तर फराळामध्ये मीठ न टाकता तुम्ही उपवासाचं फराळ जे आहे ते करू शकता. तर या दिवशी दुसऱ्या दिवशी या पूजेचं उद्यापन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे. असं म्हटलं जाते की हरतालिका व्रत पार्वती मातेने शंकराला प्रसन्न करण्यासाठी केले होते. त्यामुळे या व्रतामध्ये पार्वती मातेची पूजा करावी, त्यांना सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. या व्रताचे पालन केल्याने सौभाग्य सुख वैवाहिक जीवन प्राप्त होत असते. आणि पार्वती देवीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी मैत्रिणीसोबत हे व्रत केले होते. हे व्रत महत्त्वाचे व्रत आहे जे विशेषतः महिलांसाठी असते. या व्रतामध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी त्यासाठी हा उपवास करत असतात. आणि या व्रताचे पालन केल्याने आपल्याला आपले धन प्राप्ती धनवैभव सुद्धा प्राप्त होत असते. आणि पतीच्या व्यवसायात असेल किंवा दुकान असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये एवढी प्रगती होते की घरामध्ये पैसा खेळू लागतो. त्याचबरोबर हरतालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन, सात्विक भोजन जे आहे हेच सेवन करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे, निर्जली व्रत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करायचे आहे. तर या दिवशी उशिरापर्यंत चुकूनही झोपू नये. नित्यकर्म आटपून दिवसभर आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र चालू ठेवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी शास्त्रानुसार असं म्हटलं जाते की आपलं जे राग आहे त्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि दरवर्षी तुम्ही हे संपूर्ण विधीपूर्वक व्रत करावे. तसेच व्रत पाळताना तुमचं मन शांत असावं आणि या दिवशी चुकीचे शब्द कोणालाही बोलू नका. घरामध्ये पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी वाईट वागू नका. आणि हरतालिकेचे व्रत हे नित्य नियमाने पाळले असेल तर भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण हे व्रत धार्मिक व्रत आहे. शिवाला प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने केले होते. म्हणून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्राप्ती होण्यासाठी हा उपाय जर तुम्ही केला तर घरात सुख समृद्धी नांदत असते. म्हणून हा उपाय करून पहा. त्याचबरोबर या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि त्याबरोबर कथ्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालू नका. जेव्हा शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पूजा करत असताना आपल्याला 1 किंवा 2 हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायच्या आहे आणि असा दिवस जो आहे हा रात्रभर म्हणजे सकाळपर्यंत तेवत राहील. म्हणजे गणेश ज्या दिवशी आगमन होते त्या दिवशी जर तुम्ही हा दिवा असाच राहू दिला तरीही चालेल.
अशा पद्धतीने तुम्ही जर पूजा केली तर घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते आणि घरात ऐश्वर्य नांदत असते. घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी दूर होते. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.